नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 4 बँक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी रिसेंटली आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केली आहे. तर चला, आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिली कंपनी आहे HDFC बँक लिमिटेड. आणि ही अपडेट आज म्हणजे 5 जानेवारी 2026ला सकाळी जवळपास 8 वाजता आली आहे. तर चला बघूया HDFC बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, हा जो डेटा आहे हा प्रोव्हिजनल आहे आणि बिलियन रुपीजमध्ये दिला आहे. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा ॲडव्हान्सेस अंडर मॅनेजमेंट जर आपण ॲव्हरेज बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर 9%ने वाढून 28,639 बिलियन रुपीज आला आहे. तसेच ॲडव्हान्सेस अंडर मॅनेजमेंट पिरियड एंड आहे इयर ऑन इयर बेसिसवर 9.8%ने वाढून 29,460 बिलियन रुपीज. तसेच ग्रॉस ॲडव्हान्सेस पिरियड एंडवर इयर ऑन इयर बेसिसवर 11.9%ने वाढून 28,445 बिलियन रुपीज आला आहे. डिपॉझिट्स ॲव्हरेज इयर ऑन इयर बेसिसवर 12.2%ने वाढून 27,524 बिलियन रुपीज आला आहे. कासा डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 9.9%ने वाढून 8,984 बिलियन रुपीज आला आहे. टाइम डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 13.4%ने वाढून 28,539 बिलियन रुपीज आला आहे. तसेच डिपॉझिट्स पिरियड एंड इयर ऑन इयर बेसिसवर 11.5%ने वाढून 28,595 बिलियन रुपीज आला आहे. कासा डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 10.1%ने वाढून 9,610 बिलियन रुपीज आला आहे. टाइम डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 12.3%ने वाढून 18,985 बिलियन रुपीज आला आहे. तर मित्रांनो, हा होता HDFC बँक लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट. नेक्स्ट बँक आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा. आणि मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि बिझनेस अपडेट कंपनीचा 4 जानेवारी 2026ला सकाळी जवळपास 11 वाजता आला आहे. तर मित्रांनो, बँक ऑफ बडोदाचा ग्लोबल ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 12.22%ने वाढून 28,90,661 कोटी रुपये आला आहे. ग्लोबल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 10.25%ने वाढून 15,46,749 कोटी रुपये आला आहे. डिपॉझिट डोमेस्टिक डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 11.13%ने वाढून 13,07,189 कोटी रुपये आला आहे. ग्लोबल ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 14.57%ने वाढून 13,43,912 कोटी रुपये आला आहे. डोमेस्टिक ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 13.54%ने वाढून 10,95,528 कोटी रुपये आला आहे. आणि डोमेस्टिक रिटेल ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 17.30%ने वाढून 2,85,464 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, हा होता बँक ऑफ बडोदाचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये थर्ड बँक आहे बंधन बँक लिमिटेड. आणि या बँकने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. आणि या कंपनीने आपला बिझनेस अपडेट 4 जानेवारी 2026ला सकाळी 9:15 वाजता आपला बिझनेस अपडेट कंपनीने डिस्क्लोज केला आहे. तर चला बघूया बंधन बँक लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, बंधन बँक लिमिटेड या बँकचा लोन अँड ॲडव्हान्सेस
इयर ऑन इयर बेसिसवर 10% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.7%नी ग्रो होऊन 1,45,227 कोटी रुपये आला आहे. डिपॉझिट टोटल डिपॉझिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.9%नी डिक्लाइन होऊन आणि इयर ऑन इयर बेसिसवर 11.1%नी ग्रो होऊन 1,56,723 कोटी रुपये आला आहे. कासा डिपॉझिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.3 आणि इयर ऑन इयर बेसिसवर 4.5%नी डिक्लाइन होऊन आला आहे. 42,730 कोटी रुपये. रिटेल टर्म डिपॉझिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.1 आणि इयर ऑन इयर बेसिसवर 35.8%नी ग्रो होऊन 70,690 कोटी रुपये आला आहे. रिटेल डिपॉझिट ज्यामध्ये कासा इन्क्लूड आहे तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.2 आणि इयर ऑन इयर बेसिसवर 7.2%नी वाढून 1,13,420 कोटी रुपये आला आहे. बल्क डिपॉझिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5.8 आणि इयर ऑन इयर बेसिसवर 2%नी डिक्लाइन होऊन 43,303 कोटी रुपये आला आहे. रिटेल टू टोटल डिपॉझिट 72.37% आला आहे. बल्क टू टोटल टर्म डिपॉझिट 37.99% आला आहे आणि कासा रेशो आला आहे 27.26%. आणि हा होता बंधन बँक लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट. आणि मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये फोर्थ आणि लास्ट बँक आहे यस बँक लिमिटेड आणि या बँकने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चे बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे आणि हा अपडेट आला आहे 3 जानेवारी 2026ला संध्याकाळी जवळपास 6:30 वाजता. तर चला बघूया यस बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, यस बँक लिमिटेडचा लोन्स अँड ॲडव्हान्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2.9%नी आणि इयर ऑन इयर बेसिसवर 5.2%नी ग्रो होऊन फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3च्या डेटानुसार आला आहे 2,57,508 कोटी रुपये. डिपॉझिट इयर ऑन इयर बेसिसवर 5.5%नी ग्रो होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.3%नी डिक्लाइन होऊन आला आहे 2,92,484 कोटी रुपये. तसेच याचा कासा इयर ऑन इयर बेसिसवर 8.5%नी ग्रो होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.3%नी डिक्लाइन होऊन आला आहे 99,443 कोटी रुपये. कासा रेशो आला आहे 34%. तसेच क्रेडिट टू डिपॉझिट रेशो आहे 88% आणि लिक्विडिटी कव्हरेज रेशो आहे 123.8%. तर मित्रांनो, हा होता यस बँक लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी जबरदस्त 4 बँक्स बघितले ज्यांनी रिसेंटली आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3ची बिझनेस अपडेट डिस्क्लोज केली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.